नमस्कार मंडळी. तर आज आपण मस्त असा पायनॅपल क्रश किंवा जाम म्हणू शकता बनवणार आहोत. अगदी इझिली बनवून तयार होतो. खूप फार काही वेळ लागत नाही किंवा फार काही इंग्रेडियंट्सची सुद्धा गरज नाही. एकदम मस्त असा प्युअर क्वालिटीचा घरच्या घरी आपण बनवून तयार करू शकतो. तर चला रेसिपीला स्टार्ट करूया. तर त्यासाठी इथे मी अगदी फ्रेश असा अननस घेतलेला आहे. छान पिकलेला आणि रसरशीत घ्यायचं, म्हणजे क्रश असू दे किंवा जाम म्हणू शकता, तो एकदम परफेक्ट असा तयार होतो. तर अननस कट करण्याची पद्धत आहे ती मी तुमच्याबरोबर ह्या आधी खूप वेळा शेअर केलेली आहे. तुम्ही आधीचे माझे व्हिडिओ जाऊन चेक करू शकता. अगदी सोप्या पद्धतीत बाजारात जसं कट करून मिळतं ते कसं कट करायचं ह्याची ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे, जेणेकरून त्याचे जे काटे असतात ते पूर्णपणे निघायला मदत होते. तर आता सगळे काटे मी ते काढून घेतलेले आहेत. मी त्याला असं बारीक बारीक कट करून घेतलंय. बारीक अशा स्लाइसमध्ये कट करून घेतला तर मधला जो भाग असतो, जो घट्ट असतो, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याचे असे छोटे छोटे पीस करायचे आहेत. तर अननसाचे पीस करून घेतल्यानंतर मी त्याला मोजून घेतलं होतं. एकूण 1.5 कप असं हे अननसाचं, म्हणजे अननसाचे जे तुकडे आहेत ते असे 1.5 कप भरले होते. तर सगळे तुकडे मी असे मिक्सरमधून वाटून घेतलेत. बघू शकता, एकदम बारीक पेस्ट करायची नाहीये आणि खूपही जाड ठेवायचं नाहीये. मीडियममध्ये पेस्ट करायची, कारण क्रशमध्ये थोडे थोडे त्याचे असे तुकडे असतील ना तर खूप छान लागतं. तर आता इथे मी साखर आहे ती मोजून घेते. अर्धा कप सारखी साखर मी इथे मोजून घेतलेली आहे, पण मी सगळी घालत नाहीये. थोडी साखर आहे ती मी शिल्लक ठेवली, कारण फळाच्या गोडव्यावर डिपेंड राहतं की आपण याच्यामध्ये साखर किती घालायचे. लास्टला जसा हा क्रश बनत येईल तसं आपण एकदा चेक करायचं. साखरेची जर गरज वाटली तर त्याच्यामध्ये आपल्याला साखर ऍड करायची. तर सगळी साखर मी पल्पमध्ये सिंपली मिक्स करून घेतले. विरघळायची काही गरज नाही. आता आपण एक पॅन घ्यायचंय. तर चांगला गरम झाला की त्याच्यामध्ये हा सगळा पल्प आहे जो साखर मिक्स करून ठेवलेला आहे तो घालायचा आहे आणि कोणत्याही स्पॅच्युलाच्या मदतीने याला एकसारखं असं स्टर करत शिजवून घ्यायचंय. जसं पल्पला हीट लागेल तसं साखर आहे ती विरघळायला लागते आणि बऱ्यापैकी मिश्रण आहे ते पातळ व्हायला लागतं. पण आपल्याला 70% याला असं आटवून घ्यायचं, म्हणजे पूर्ण 100% आटवलं तर एकदम असा घट्ट जाम तयार होतो. आपल्याला इथे क्रश बनवायचा आहे, त्यामुळे खूप असं घट्ट बनवायचं नाही. हलकसर सैल असलं पाहिजे, म्हणजे आपण जर ब्रेडला लावून खातोय किंवा जो केक असतो त्याच्यामध्ये वापरतोय तर तो इझिली स्प्रेड झाला पाहिजे. त्यामुळे आपल्याला इथे 70% याला आटवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता फेस यायला सुरुवात झाली. मीडियम टू लो गॅसवरती याला शिजवायला 7 ते 8 मिनिटं लागतात. जर तुम्ही जास्त प्रमाणात याला बनवताय तर याच्यामध्ये 1 टेबलस्पून विनेगर वापरू शकता, जो प्लेन असतो तो. मी अगदी छोट्या क्वांटिटीमध्ये बनवते, त्यामुळे मी ते कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह वगैरे विनेगर आणि काहीच वापरत नाहीये. जर तुम्हाला हा फ्रीजमध्ये साठवायचा असेल तर 6 महिने अगदी सहज टिकतो, जरी तुम्ही विनेगर घातला नाही तरी सुद्धा. पण तुम्हाला फ्रीजच्या बाहेर टिकवायचं असेल तर याच्यामध्ये विनेगर घालणं कंपल्सरी आहे. तर बघू शकता इथे बऱ्यापैकी हा आटला होता, तर मी गॅस बंद केलाय. गार झाल्यानंतर तो अजून घट्ट झाला. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये तयार झालेलं आहे आणि कलरही बघू शकता अगदी नॅचरल मस्त आलेलं आहे. आणि आपण जी साखर वाचवून ठेवली होती ती मला पुन्हा घालायचीही गरज वाटली नाही, कारण एकदम परफेक्ट गोडवा आला होता. पूर्णपणे फळावर डिपेंड राहतं की आपण साखर किती घालायचे, त्यामुळे अचूक प्रमाण असं काही नसतं साखरेचं. तर इथे क्रश आहे तो 100% गार झाला होता. तर मी एका काचेच्या बरणीमध्ये याला भरून ठेवलंय. कधीही बरणीमध्ये भरताना बरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये चांगली वाळवायची, म्हणजे पदार्थ आहे तो खूप उशिरापर्यंत छान टिकतो. आणि शक्यतो जे साठवणीतले पदार्थ आहेत ते काचेच्या भांड्यामध्ये साठवायला ट्राय करा, म्हणजे त्याची लाईफ आहे ती वाढायला मदत होते. इथे आपला क्रश तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा तो तयार झालेला आहे. त्याचा कलरही खूप छान आलाय. तर आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.